नमस्कार. मी गायिका भैरवी वझे आणि माझी लेक तारा वझे आम्हा दोघींकडूनही तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. सर्वप्रथम खरं म्हणजे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हे नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी केलं जातं, पण मला राहवत नाहीये. तुम्ही सगळेजण आज आमच्या कुटुंबाच्या एवढ्या मोठ्या सोहळ्यात सहभागी झालात, वेळात वेळ काढून आलात, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. आज माझ्या संगीत कारकिर्दीला 35 वर्ष पूर्ण होत आहेत. वझे घराण्याची संगीत परंपरा, त्यांनी केलेली कलेची सेवा आणि त्याला तुम्ही दिलेला न्याय, तुम्ही जे भरभरून प्रेम आमच्या वझे घराण्यावर केलं, आमच्या संगीतावर गाण्यावर केलं, त्यामुळेच आज ही भैरवी वझे कोणीतरी बनू शकली. संगीताच्या कारकिर्दीची 35 वर्ष पूर्ण करताना 125 वर्ष जुना जो वारसा आहे त्याबद्दल काय बोलावं मी. तुम्ही सगळेच, किंबहुना तुमच्याही मागच्या कितीतरी पिढ्या या संगीत वारशाच्या साक्षीदार आहेत. ते पंडित यदुनाथ वझे, त्यानंतर पंडित अप्पासाहेब वझे, दमयंती वझे, पंडित सौ देवयानी वझे, त्यानंतर मी स्वतः भैरवी वझे, आम्ही सगळ्यांनीच तुम्हा सगळ्यांची संगीताच्या माध्यमातनं, कलेच्या माध्यमातनं सेवा केली. हे करत असताना कायमच एक उदात्त गर्वाची भावना मनात होती की एवढ्या मोठ्या वझे घराण्याच्या संगीताचा वारसा चालवणं म्हणजे हे काही खायचं काम नव्हे. हा वारसा पुढे हस्तांतरित करण्याची वेळ आली आहे. हा वारसा तिच्या हाती सोपवताना एक क्षणही माझ्या मनात कधी हा विचार आला नाही की मी ताराला हा वारसा फक्त या कारणासाठी दिला पाहिजे का की ती वझे घराण्याचं रक्त आहे किंवा ती माझी मुलगी आहे. तर नाही, मी वेळोवेळी ताराची खूप परीक्षा बघितली आहे. तिच्या गळ्याला असलेली संगीताची धार, तिच्यावर असलेला सरस्वतीचा आशीर्वाद,